जुलै 2019मध्ये मॅनहॅटनच्या तुरुंगात दाखल झालेल्या जेफ्रीला 1 महिना पूर्ण होण्याच्या आत संपवण्यात आलं, त्याला थंड करण्यात आलं, कारण जेफ्री कदाचित तोंड उघडेल अशी शक्यता या बड्या धिंड्यांना वाटली असावी आणि त्यातून खूप मोठी सेटिंग झाली आणि तुरुंगातच याचा खून करण्यात आला. इलॉन मस्क यांनी या प्रकरणी काल मध्यरात्री म्हणजे 12:40 एक्सवर एक पोस्ट अपलोड केली आणि या पोस्टनंतर 6 वर्षांनी जेफ्रीच्या त्या रहस्यमय मृत्यूबाबत अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी या खात्याचा राजीनामा दिल्यानंतर इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये राजकीय युद्ध सुरू झालेलं आहे. दोघंही एकमेकांवर वार करताना दिसत आहेत. परंतु जेफ्री एप्स्टीनचं प्रकरण उपस्थित करून इलॉन मस्क यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या लंगोटीला हात घातलेला आहे. या प्रकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची खुर्ची, त्यांचं आसन अस्थिर होईल की नाही हे सांगता येणार नाही, परंतु त्यांची जी प्रतिमा आहे ती मात्र निश्चितपणे डागाळणार आहे. त्यांच्या प्रतिमेवर एक खूप मोठं बालंट या निमित्ताने येणार आहे.